या क्षणी सर्वात मोठी ऐतिहासिक आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी गुन्हेगारी क्षेत्रातील मोठी बातमी थेट गडचिरोलीमधून समोर येत आहे। अनेक दशकांपासून नक्षलवाद्याच्या छायेत आणि दहशतीखाली वावरणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला पूर्णपणे नक्षलमुक्त करण्याच्या दिशेने गडचिरोली पोलीस आणि सुरक्षा दलाला आतापर्यंत सर्वात मोठं ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं यश प्राप्त झालेलं आहे। नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी। पाहूया सविस्तर वृत्त। गडचिरोली पोलीस आणि विशेष अभियान पथक म्हणजे C60 कमांडो आणि केंद्रीय राखीव पोलीस बल म्हणजे CRPF च्या संयुक्त पथकाने अत्यंत गुप्तपणे एक मोठी मोहीम राबवली। या मोहिमेला ऑपरेशन अंतिम प्रहार असं नाव देण्यात आलं होतं। या ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत सुरक्षा दलाने जंगलात धाडसी कारवाई करत नक्षलवाद्यांचे कंबरडे पार मोडून काढले। काल शनिवारी संध्याकाळी गडचिरोली पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या अत्यंत महत्त्वाच्या कारवाईची अधिकृत घोषणा केली आहे आणि त्याचाच इत्थंभूत तपशील समोर मांडलेला आहे। या ऐतिहासिक मोहिमेमध्ये सुरक्षा बलाने तब्बल 8 जहाल नक्षलवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत, म्हणजेच त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या या वाढत्या दबावामुळे आणि धाकामुळे दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या पोटात मोठी घबराट देखील निर्माण झाली असून तब्बल 5 वरिष्ठ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर लोटांगण घालत आपले शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण देखील केलेले आहे। म्हणजेच या एकाच मोहिमेत एकूण 13 नक्षलवाद्यांचा गेम ओव्हर जो आहे तो पोलिसांनी यशस्वीपणाने केलेला आहे। या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक खुलासा केला आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2026च्या अंतिम मुदतीनंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये कंपनी क्रमांक 10 चे केवळ 6 सशस्त्र सदस्य सक्रिय राहिले होते। त्यामधील एका महिला नक्षलवाद्याने काही दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यामध्ये जाऊन आत्मसमर्पण देखील केले होते, तर उर्वरित 5 जणांना पोलिसांनी या ताज्या मोहिमेत बेड्या ठोकल्या आहेत। या अत्यंत मोठ्या कारवाईमुळे आता गडचिरोली पोलिसांच्या अधिकृत वॉन्टेड आणि अभिलेखावरील रेकॉर्डवर एकही सक्रिय सशस्त्र नक्षलवादी शिल्लक राहिलेला नाही। गडचिरोली जिल्हा आता पूर्णपणे आणि अधिकृतपणे सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त झाला आहे असा ऐतिहासिक दावा पोलिसांनी केलेला आहे। या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान पोलिसांनी केवळ नक्षलवाद्यांना अटक केली नाही, तर आगामी काळात जिल्ह्यामध्ये रक्तपात आणि मोठा घातपात घडण्याचा नक्षलवाद्यांचा एका मोठ्या भयानक कट उधळून लावलेला आहे। नक्षलवाद्यांनी जंगलात लपून ठेवलेला तब्बल 51 अत्याधुनिक बंदुकांचा आणि महाभयंकर शस्त्रांचा साठा पोलिसांनी शोधून काढून तो हस्तगत देखील केलेला आहे। या जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये 2 अत्यंत घातक LMG म्हणजेच लाईट मशीन गन रायफल, 4 अत्याधुनिक AK-47 रायफल, 4 SLR रायफल आणि 3 इन्सास रायफल यांचा प्रामुख्याने समावेश आहे। यासोबत नक्षलवाद्यांच्या ताफ्यातील 303 रायफल्स, एकूण 12 बोर बंदुका आणि दूरवरून हल्ला करणारे PGL लॉन्चर्स सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत। केवळ शस्त्रच नाही, तर या शस्त्रांसोबत लागणारा मोठ्या संख्येने जिवंत दारुगोळा, घातक डिटोनेटर्स, वॉकी टॉकीच्या बॅटऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। यासोबतच नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या लोकांकडून खंडणी आणि लेवेजच्या माध्यमातून गोळा केलेली तब्बल 65,64,000 रुपयांची रोख रक्कम म्हणजेच मोठी कॅश सुद्धा पोलिसांनी घटनास्थळावरनं जप्त केलेली आहे। आता आपण पाहूया अटक करण्यात आलेल्या 8 जहाल नक्षलवाद्यांची नावे आणि त्यांच्यावरती असलेली बक्षिसे। पोलिसांनी अटक केलेल्या 8 नक्षलवाद्यांवरती शासनाने एकूण 64 लाख रुपयांची मोठे बक्षीस देखील लावलेले होते। हे सर्व नक्षलवादी फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या फोडेवाडी येथील भीषण चकमकीत थेट सामील होते, ज्या दुर्दैवी चकमकीत आपला एक धाडसी C60 जवान शहीद झाला होता। अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे खालील प्रमाणे आहेत। राजू उर्फ मंगळू बेके,
हा नक्षलवाद्यांच्या डिव्हिजनल कमिटीचा मेंबर म्हणजेच DVCM होता आणि कंपनी क्रमांक 10 चा प्रमुख प्रभारी म्हणून काम पाहत होता। जनी उर्फ नगी येलमा ही या राजूची पत्नी असून ती सुद्धा नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होती। जयराम गावडे हा नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील इल्लुगाडा येथील रहिवासी आहे। या मोहिमेत अटक झालेला हा एकमेव स्थानिक नक्षलवादी आहे, तर उर्वरित सर्व नक्षलवादी हे छत्तीसगड राज्यातील आहेत। चौथा नक्षलवादी मुकेश उर्फ लच्चू अवलाम क्रमांक 5, विजय उर्फ मंगळू तामोर क्रमांक 6, रजिता उर्फ शांबत्ती माडवी क्रमांक 7, ज्योती उर्फ समिता पोटवी क्रमांक 8, आमती उर्फ आयती एडमा पोयडीमा। पोलिसांनी जंगलात निर्माण केलेल्या प्रचंड दबावामुळे या 5 वरिष्ठ नक्षलवाद्यांना पोलिसांसमोर शरणागती पत्करावी लागली आहे। त्यांवर शासनाने एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं। या आत्मसमर्पण करणाऱ्या 5 नक्षलवाद्यांची नावं खालीलप्रमाणे आहेत। क्रमांक 1, मधु उर्फ राकेश वेळदा हा नक्षलवाद्यांच्या डिव्हिजनल कमिटीचा मेंबर म्हणजे DVCM असून हा गडचिरोली जिल्ह्याचा मूळ रहिवासी आहे। क्रमांक 2, जीवन उर्फ जग्गू मडकाम हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील रहिवासी आहे। क्रमांक 3, रजनी उर्फ दुर्गा दुर्वा ही महिला नक्षलवादी सुद्धा छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील रहिवासी आहे। क्रमांक 4, मंगली कुरसामा ही नक्षलवादी सुद्धा छत्तीसगड मधीलच बिजापूरची रहिवासी आहे। आणि क्रमांक 5, लक्ष्मी पुणे ही महिला नक्षलवादी सुद्धा छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील रहिवासी आहे। गडचिरोली पोलीस अधीक्षक M रमेश यांनी पुढे स्पष्ट केले आहे की जरी गडचिरोली जिल्हा आता रेकॉर्डवर नक्षलमुक्त झाला असला तरी शेजारील छत्तीसगड राज्यातील सीमा भागातून नक्षलवादी पुन्हा गडचिरोलीच्या हद्दीत शिरू नयेत म्हणून पोलिसांनी सीमा भागात अतिशय कडक गस्त आणि सर्च ऑपरेशन मोहीम अहोरात्र सुरू ठेवलेली आहे। एकूण गडचिरोली पोलीस C60 कमांडो आणि सुरक्षा दलाने बजावलेली ही कामगिरी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल अशी ठरलेली आहे। गुन्हेगारी क्षेत्रात आणि या प्रकरणात पुढील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू आणि अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी रायगड टुडे न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।